पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी सभा होणार आहेत। यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर इथे या सभा होणार आहेत। मोदींची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे आणि त्यानंतर खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी येणार आहेत। यासोबतच खारघरमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो देखील होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केलेत। अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। तर खारघरमध्ये सभा आटपून पंतप्रधान मोदी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित सभेला संबोधित करतील। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूया। वरळीतल्या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। उद्योगपतींच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रकल्पांना विरोध केला असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं। काँग्रेस नेते राहुल गांधींची नंदुरबार जिल्ह्यातील 4ही उमेदवारांसाठी प्रचार सभा होणार आहे। यावेळी नाना पटोले, चेन्नीथला, अमित देशमुख यांच्यासह अन्य नेते उपस्थित असतील। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण यांची प्रचार सभा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ शिवराज चव्हाण यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। उल्हासनगर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरेंनी रोड शो केला। भगवान भालेराव निश्चितच विजयी होतील असा विश्वास शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी बीड जिल्ह्यातील पहिल्या उमेदवाराला जाहीररित्या पाठिंबा घोषित केलेला आहे। गेवराई मतदारसंघात वंचितच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांना हाकेंनी पाठिंबा दिलाय। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात हाकेंनी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं वंचितची ताकद वाढली आहे। वयावरून शरद पवारांनी पुन्हा एकदा मिश्किल टिप्पणी केली आहे। अजित गव्हाणे यांनी भाषणात शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला तेव्हा मी अजून म्हातारा नाही झालो, जोपर्यंत राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही तोपर्यंत मी म्हातारा होणार नाही असं शरद पवार म्हटले। विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना 100% पराभूत करा असं जाहीर आवाहन शरद पवार यांनी केलंय। गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना माफी नाही असं म्हणत पवारांना खरं तर वळसेंनी इशारा दिला। माझ्यावर झालेल्या आरोपांना मी प्रचाराच्या सांगता सभेत उत्तर देणार असं प्रत्युत्तर दिलीप वळसे पाटील यांनी दिलं। डिंभे धरणाच्या पाणी प्रश्नाबाबत शरद पवार काहीही बोलले नाहीत। मुख्य प्रश्न बाजूला ठेवून फक्त सत्ताधाऱ्यांवर टीका करायची एवढंच विरोधकांचं काम आहे अशा शब्दात दिलीप वळसे पाटलांनी देखील पवारांवर निशाणा साधला। स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली, यालाच भूमिका बदलणं म्हणतात अशा शब्दात उद्धव ठाकरेंच्या टीकेला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। शरद पवारांच्या बाबतीत तर बोलायलाच नको, त्यांचं पूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं असं म्हणत त्यांनी पवारांनाही टोला लगावला। देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होत आहे। स्टार्टअप, खासगी कंपन्यांमध्ये देखील सर्वाधिक रोजगार निर्मिती होते। खासगी क्षेत्रातील रोजगार काँग्रेसच्या युवराजांना दिसत नाहीत अशा शब्दात पियुष गोयल यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय। नागपूरचा सत्यानाश करणारी व्यवस्था चालवली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात नागपूरसाठी काहीही केलं नाही। नागपूरचं नाव बदनाम करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर केली। मुंबईत पुढील 10 वर्षात बांगलादेश आणि म्यानमारमधून येणाऱ्यांची संख्या वाढत जाईल, त्यामुळे भविष्यात मुंबईतील हिंदू कमी होतील असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं। अणुशक्तीनगरमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते। एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांना सोलापूर पोलिसांनी नोटीस दिली आहे। असुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणातून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, त्यांनी प्रक्षोभक भाषणं करू नयेत अशी नोटीस त्यांना देण्यात आली आहे। विनायक राऊतांना यापूर्वी तुम्ही खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण यंदा काय चुकलं की तुम्ही गळ्यात धोंडा पाडून घेतला अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणेंवर जोरदार निशाणा साधला। कुडाळमध्ये वैभव नाईकांसाठी उद्धव ठाकरेंनी प्रचार सभा घेतली, यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। वरळीमध्ये प्रचार करण्यासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागतंय। पराभव समोर दिसत असल्याचं उबाठाचे नेते चलबिचल झालेले आहेत। एक काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना बाहेरच्या राज्यात बोलवलं जात होतं, मात्र आता तेलंगणावरून माणूस बोलवावा लागतो अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय।
कल्याण ग्रामीण मतदारसंघात राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेनं सभा घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असून आमचा उमेदवार जिंकणारच असा विश्वास यावेळी श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। बालाजी खदगावकर यांनी आमदार तुषार राठोड यांच्याबद्दल अपशब्द वापरले। त्यानंतर फडणवीसांनी खदगावकरांचा समाचार घेतलेला आहे। बैलगाडी आणि कुत्र्याची गोष्ट सांगत फडणवीसांनी खदगावकरांना उत्तर दिलं। आता एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत आणि या ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे। महाविकास आघाडीच्या 9 उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असून यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत या महानगरपालिकेवरील शिवसेनेचा भगवा झेंडा खाली उतरला नाही। त्यामुळे आता हे ऐतिहासिक मैदान गाजवून बालेकिल्ला अजिंक्य ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे। नाशिकमध्ये आज अजित पवारांच्या प्रचार सभांचा धडाका होणार आहे। आज नाशिकमध्ये अजित पवारांच्या 4 सभा होणार आहेत। पुणे, पिंपरी आणि शिरूरमध्ये शरद पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत। उमेदवार सचिन दोडकेंच्या प्रचारासाठी शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची सभा होणार आहे। शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर इथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। नेवासा येथे उमेदवार शंकरराव गडाख यांच्यासाठी जाहीर सभा ते घेणार आहेत। आदित्य ठाकरे आज दापोली दौऱ्यावर आहेत। दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारार्थ आझाद मैदानात आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे। पाचोरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंची जाहीर सभा होणार आहे। तर शिर्डीतील उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यासाठी देखील श्रीकांत शिंदे प्रचार सभा घेणार आहेत। नितीन गडकरींची धाराशिव, सांगली आणि पंढरपुरात जाहीर सभा होणार आहे। भाजपचे महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख, समाधान आवताडे यांच्यासाठी गडकरी सभा घेणार आहेत। 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी मेरा बूथ सबसे मजबूत या अभियानांतर्गत देशवासियांशी संवाद साधणार आहेत आणि यात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन फडणवीसांनी राज्यातील जनतेला केलंय। सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्यांना सुपारी मिळाल्यानं ते वाजवत आहेत असं अंधारे यांनी म्हटलं। महाविकास आघाडीमध्ये कुणीही मुख्यमंत्री झालं तरी चालेल, महायुतीनं विरोधी पक्षनेतेपदाची आता चर्चा करावी असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुतीला लगावलाय। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेदरम्यान अजित पवार यांची माफी मागितली। सिंदखेडराजा मतदारसंघात होत असलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत पंकजा मुंडेंनी शिंदे गटाचे उमेदवार शशिकांत खेडेकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार देखील निवडणूक रिंगणात असल्यानं पंकजा मुंडे यांनी माफी मागितली। ही सभा गुलाबराव देवकरांच्या विजयाची सभा आहे। टपरीवालेला टपरीवरच पाठवायचं आहे असं म्हणत संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला। गुलाबराव पाटलांना गुलाबराव देवकरच पाडणार असं राऊत म्हटलं। सोलापुरात असुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी त्यांनी जनता फारुख शाब्दी यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केलाय। बालाजी पाटील खदगावकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। त्यांनी उधळलेली मुक्ताफळं संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहेत। याची दखल घेत शिवसेनेनं बालाजी खदगावकर यांचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं जाहीर केलंय। आता एक मोठी बातमी, मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। आज बीडमध्ये राज ठाकरेंच्या 2 सभा आहेत। विधानसभा निवडणुकीच्या मैदानात बीडमधील 5 जागांवर मनसे स्वबळावर निवडणूक लढवते। गेवराई मतदारसंघात मयुरी खेडकरांच्या प्रचारासाठी आणि दुसरी सभा केज मतदारसंघात रमेश गालफाडेंच्या प्रचारासाठी होणार आहे। या बीड जिल्ह्यातील विकासासंदर्भात मातब्बरांनी फक्त आश्वासनं दिलं, बाकी काहीच केलं नाही असा आरोप केला जातोय। त्यामुळे या संदर्भात राज ठाकरे ब्लूप्रिंट देतील असा विश्वास मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी व्यक्त केला। विकासासाठी मुद्द्यावर अजितदादा महायुतीसोबत आलेत, मात्र महाविकास आघाडीचं सरकार खुर्ची आणि मोहासाठी सत्तेत आलं होतं असा घणाघात मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीवर केलाय।
शरद पवारांचं वय 84 आहे, मात्र या वयातही ते 4 सभा घेत आहेत. रात्री फक्त 4 तास झोपतात. त्यामुळे महाराष्ट्रात 170 आमदार निवडून येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार बनेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघा आहे, असा दावा रोहित पवार यांनी केलाय. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असून राज्यातील जनता गद्दारीचा हिशोब घेण्यासाठी 20 तारखेची वाट पाहत असल्याचा घणाघात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केलाय. काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा झाली. यावेळी फडणवीसांनी मतदारांना भावनिक साथ घातली. तुषार राठोड यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं तर मी त्यांना मंत्री बनवून पाठवेन, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं. नांदेडच्या मुखेड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत शिवसेनेचे बालाजी खतगावकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. महायुती सरकारनं केलेल्या कामाचं श्रेय घेत खतगावकर आपला प्रचार करतायत. मात्र बालाजी खतगावकर यांचा शिवसेना पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं शिवसेनेनं जाहीर केलंय. त्यामुळे खतगावकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी प्रचारादरम्यान चहाच्या टपरीवर जाऊन कार्यकर्त्यांसोबत चहाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघातील उबाठा पक्षाचे उमेदवार संतोष टारफे यांच्या प्रचारादरम्यान वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली. वाकोडी गावामध्ये हा प्रकार घडला. दरम्यान शिवसेनेतील उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनीही तोडफोड आणि मारहाण केल्याचा आरोप संतोष टारफे यांनी केला. भाजपची सत्ता जनतेसाठी नव्हे तर आरएसएस आणि मुठभर लोकांसाठी आहे. शेतकरी आणि आदिवासींसाठीचा पैसा आरएसएसच्या एनजीओकडे जातो, असा आरोप नाना पटोले यांनी केलाय. अजित पवारांच्या भाषणावेळी उपस्थितांनी अजितदादा तुम आगे बढ़ो अशा घोषणा दिल्या. दरम्यान या घोषणानंतर तू बटन दाब मी आगे बढ़तो असं उत्तर दिल्यानंतर सभेत एकच हशा पिकला.